लोकसभेच्या निवडणुकीच्या मतदानाचा शेवटचा टप्पा आज संपतोय। त्यामुळे सगळ्या देशाचं लक्ष आता 4 जूनकडे लागलंय। देशात कोणाची सत्ता येणार आणि कोणाला पराभवाची धूळ चाखावी लागणार याची उत्सुकता अगदी शिगेला पोहोचलीय। महाराष्ट्रात नेमकं काय होणार? शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन मोठ्या प्रादेशिक पक्षांमध्ये फूट पडल्यानंतर होणारी ही सगळ्यात मोठी सार्वत्रिक निवडणूक आहे। त्यामुळे महाराष्ट्र हे प्रेडिक्ट करण्यासाठी सगळ्यात कठीण राज्य मानलं जात आहे। महाराष्ट्रातल्या या राजकीय बदलांचा नेमका काय परिणाम झाला हे 4 जूनला स्पष्ट होणार आहे। पण त्याआधी आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत निकाला आधीचा महानिकाल, सगळ्यात अचूक आणि वेगवान एक्झिट पोल तुम्ही फक्त एबीपी माझावर पाहणार आहात। महाराष्ट्रातल्या सगळ्याच्या सगळ्या 48 जागांवरचा कल काय, कोणता उमेदवार जिंकणार, कोणाला पराभवाची नामुष्की पत्करावी लागणार याचा अंदाज आपण पुढच्या 2 तासात जाणून घेणार आहोत। आणि महाराष्ट्राचे आपण कल जाणून घेतोय। सगळ्यात आधी आपण विदर्भामध्ये जाऊयात। विदर्भामध्ये लोकसभेच्या एकूण 10 जागा आहेत आणि या 10 जागांचं सविस्तर विश्लेषण आपल्याला करायचं आणि त्यासाठी आपण थेट जाऊयात। रजत वशिष्ठ आपले प्रतिनिधी थेट विदर्भातून आपल्या सोबत आहेत। रजत, 10 जागा आहेत विदर्भातल्या। आपल्याला माहिती आहे की भाजप आणि काँग्रेस या दोघांमध्ये तुल्यबळ लढत यावेळी इथे होताना आपल्याला पाहायला मिळेल। काय विश्लेषण आहे, काय अंदाज आहेत तिथल्या विश्लेषकांचे? नक्कीच प्रज्ञा, विदर्भातील जे 10 जागा आहेत ते अत्यंत महत्त्वाचे आहे आणि भाजप आणि काँग्रेस यांच्यामध्ये गेल्या अनेक निवडणुकांमध्ये थेट लढत या मतदारसंघामध्ये होत असते। मात्र गेल्या 2 निवडणुकांमध्ये भाजपने या विदर्भामध्ये खास करून लोकसभा निवडणुकांमध्ये मोठी आघाडी घेतली होती। ती आघाडी यंदा कायम राहील का हे जाणून घेण्यासाठी माझ्यासोबत विदर्भातील वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये ज्या पत्रकारांनी कव्हरेज केलं, जाऊन लोकांच्या मनाचा कौल जाणून घेतला, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। माझ्यासोबत अतुल पेटकर, विकास वैद्य आणि योगेश पांडे आहेत। अतुलजी, मला सांगा 10 जागांपैकी तुम्हाला यंदा निकाल काय वाटतंय? महाविकास आघाडीला किती आणि महायुतीला किती? मला वाटतं महायुतीला एक 6 जागा सुटतील आणि 4 जागा महाविकास आघाडीला सुटतील। तुम्हाला कोणत्या महाविकास आघाडीच्या कोणत्या जागा वाटतात? कारण गेल्या वेळेला फक्त एक चंद्रपूरची जागा काँग्रेसने जिंकली होती, यंदा कुठे बढत मिळते? यावेळेस वर्धा, चंद्रपूर, अकोला आणि गडचिरोली। का असं वाटतंय? या ठिकाणाचे जे खासदार होते, जे 4 जागांचा आपण निकाल एक अंदाज व्यक्त करताय, त्या खासदारांची किंवा भाजपच्या किंवा महायुतीच्या उमेदवारांची अँटी इन्कम्बन्सी त्यांना नडतीये असं वाटतं? अँटी इन्कम्बन्सी हा एक मुद्दा आहेच, पण या खासदारांनी म्हणावं तसं नवीन काहीच काम केलेलं नाही, नवीन कुठलाही विकास काम केलेलं नाही आणि त्यांच्याजवळ सांगण्यासारखं स्वतःचं असं काहीच नाही। ते सगळे भाजपची यंत्रणा आणि मोदी या एका फॅक्टरवर अवलंबून होते। म्हणजे आपण या 10 जागा जर घेतल्या विदर्भातल्या तर एक आपल्याला असं जे चित्र दिसतं विदर्भात ते असं म्हटलं येईल की एक गडकरी सोडले तर एकाही खासदाराजवळ ज्यांनी स्वतःचं काहीतरी केलं आणि जो सांगू शकतो छाटीपणे की हे मी काम केलं, असं एकाही खासदाराचं काम नाही आहे। त्याच्यामुळे त्यांच्यासमोर दुसरा काही आणि गडचिरोली सुद्धा आता ही 3री टर्म आहे त्यांची, त्यांनी पण कुठलाही नवीन प्रकल्प आणला नाही, लोकांमध्ये गेले नाही आणि लोकांमध्ये निदान नाही त्याचं तोरणाल मरणाल गेलं तरी लोक लक्षात ठेवते, तसंही त्यांनी काही केलं नाही। ह्या सगळ्याच ठिकाणी आणि विशेष म्हणजे ह्या निवडणुकाही स्थानिक मुद्द्यावर होत्या, ह्या काही राष्ट्रीय मुद्द्यावर अजिबात नव्हत्या। त्याच्यामुळे इथे फार प्रॉब्लेमच आहे। विकास सर, तुम्हाला काय वाटते? मागच्या वेळेला जवळपास 8 जागा महायुतीला मिळालेल्या होत्या, यंदा महायुती आणि महाविकास आघाडी कसं राहील? माझ्या मते 2 जागा ज्या आहेत त्या महाविकास आघाडीला मिळतील। कोणत्या 2 जागा? गडचिरोली आणि यवतमाळ वाशिम, ह्या 2 माझ्या शक्यता वाटतात मला महाविकास आघाडीला, आणि 8 जागा ज्या आहे या महायुतीला मिळतील। यवतमाळ वाशिमचं जर सांगायचं झालं तर यवतमाळ वाशिममध्ये सगळ्यांना माहिती आहे की हेमंत पाटील जे हिंगोलीचे खासदार होते त्यांना तिकीट न दिल्यामुळे त्यांना एक कॉम्पेन्सेटरी मेजर की त्यांना वाईट वाटू नये या दृष्टीने राजश्री पाटील यांना यवतमाळ वाशिममध्ये देण्यात, कारण यवतमाळ वाशिममध्ये भावना गवळींना अंदरून आतून भाजपचा विरोध होता की यांना उभं करू नये, किंवा त्यांचा सर्वे असा म्हणत होता की भावना गवळी यावेळी निवडून येणार नाही। त्याच्यामुळे ती जागा राजश्री पाटील या एका अत्यंत नवख्या महिलेला मिळाली, हा एक भाग आहे। आणि गडचिरोलीला अशोक नेते जे आहे, अशोक नेतेंच्या बाबतीत अँटी इन्कम्बन्सी फॅक्टर हा खूप मोठ्या प्रमाणात चालला।
कारण अतुल जसं म्हणाला की त्यांचं फार असं भरीव काम गडचिरोलीमध्ये जे काही झालं ते स्टेट गव्हर्नमेंटच झालेलं आहे. दिल्लीच्या दृष्टीने म्हणजे खासदार या नात्याने त्यांचं मोठं काम तिथे झालेलं नाही. योगेशजी, तुम्हाला काय वाटते यंदाचा स्कोर विदर्भातला? सगळ्यात पहिले तर वोटर सायलेंट होता, त्यामुळे कुठली एक्झिट पोलची एजन्सी असो कोणी असो आज दाव्याने सांगू शकत नाही की नेमकं काय स्थिती असेल. पण जर आपण ग्राउंड रिॲलिटी बघितली तर विदर्भातल्या 5 जागांवर टफ फाईट राहणार आहे. त्याच्यात गडचिरोली असेल, चंद्रपूर असेल, वर्धा असेल, यवतमाळ असेल आणि रामटेक असेल. या 5 जागा, त्यातही जर आपण बघितलं तर महाविकास आघाडी कुठेतरी यवतमाळला, वर्ध्याला आणि गडचिरोलीमध्ये काहीशी आघाडीवर दिसून येते आहे. प्रत्यक्ष चित्र जे आहे ते आत्ता सांगणं याच्यासाठी शक्य नाही, कारण की वोटर सायलेंट होता, मी अगोदरच सांगितलं आहे. यवतमाळची जर गोष्ट केली तर ऐन वेळेला बाहेरच्या उमेदवार तिथे देण्यात आला. रामटेकमध्ये काँग्रेसचे माजी आमदार जे होते त्यांना शिवसेनेत आणण्यात आलं आणि त्यांना तिकीट देण्यात आली. गडचिरोलीमध्ये अँटी इन्कम्बन्सी फॅक्टर होता, जे विद्यमान खासदार होते आणि त्यामुळे पहिल्या यादीमध्ये त्यांचं नाव नव्हतं, धाकधूक वाढली होती. चंद्रपूरमध्ये मुनगंटीवार स्वतः तिकिटासाठी नाही म्हणत होते, त्यांनी त्याचे बाईट दिले होते की ज्या दिवशी तिकीट जाहीर झालं त्याच्या आदल्या दिवशी की मी माझं तिकीट कापण्यासाठी प्रयत्न करतोय. त्यामुळे तिथे स्पष्ट दिसून येतं की त्यांची इच्छा नव्हती, जबरदस्ती त्यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. आणि सोबतच वर्धामध्ये अँटी इन्कम्बन्सी फॅक्टर जो आहे तो दिसून येतो आहे. तडस यांना कुठेतरी त्याचा फटका बसताना दिसेल. म्हणजे महाविकास आघाडी 3 ते 5 जागा जिंकू शकते. निश्चित 3 जागा तर निश्चितपणे जिंकेल. आता 3 ते 5 जो आहे तो जो आहे ते नेमकं 4 तारखेला आपल्याला स्पष्ट होईल. विकास सर, मला एक प्रश्न विचारायचा, थेट लढत भाजप आणि काँग्रेस किंवा 2 आघाड्यांमध्ये असली तरी 3 मतदारसंघ खास करून एक अकोला, दुसरा बुलढाणा आणि तिसरा अमरावती, इथे त्रिकोणी लढत होती. त्रिकोणी लढतीमध्ये या 3 मतदारसंघात आपण काय पाहताय? अकोला, बुलढाणा, अमरावती आणि रामटेक पण त्रिकोणी लढत होती, कारण रामटेकला किशोर गजबी हा अत्यंत सॉलिड कॅन्डिडेट होता. आणि अकोलामध्ये प्रकाश आंबेडकरांचं आज तिथल्या सिव्हिक बॉडी जे आहे, सिव्हिक बॉडीजवर त्यांचं मोठं वर्चस्व आहे. तर त्या मतांचा एक मोठा फायदा प्रकाश आंबेडकरांना मिळून ही तिसऱ्या आघाडीचा नेहमीच फायदा आपण जर बघितलं तर हा नेहमी भाजपला होत आलेला आहे. तर या तिसऱ्या आघाडीचा फायदा हा भाजपला होण्याची शक्यता आहे. आणि बुलढाण्याला तसं जर म्हटलं तर फार अशी म्हणजे तिसरा नेता हा खूप मोठ्या प्रमाणात तिथे त्याला वोट्स मिळतील की नाही हे मला शंका आहे. आणि तिथे जे प्रतापराव जाधवांचं काम जे आहे, कारण त्यांच्यासमोर खेडेकर हे जे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख जे आहेत त्यांना देण्यात आलेलं, त्याच्यामुळे तसा माझ्या दृष्टीने मी जे काही चर्चा केली त्याच्या दृष्टीने तो फार वीक कॅन्डिडेट तिथे होता. अमरावतीला जे बुपचं जे नाव आहे दिनेश बुप आपल्याला माहीत असेल की हे सेव्ह मेरिट सेव्ह नेशनमध्ये त्यांनी फार मोठं नेतृत्व केलं त्याच्यामध्ये. आणि त्याचा फायदा नवनीत राणांना होणार की नाही हे आत्ता सांगता येणं शक्य आहे, कारण नवनीत राणांची स्वतःची एजन्सी, स्वतःची यंत्रणा तिथे त्यांनी काम केलेलं आहे. त्याच्यामुळे आपण तिथे डायरेक्ट तिसरी लढत होती असं आपल्याला म्हणणं थोडंसं कठीण आहे असं मला वाटतं. नागपूरबद्दल का? नागपूर सर्वात VIP सीट, सर्वात जास्त चर्चेची सीट, पूर्ण देशाची नजर नागपूरबद्दल आहे. काही लोक म्हणतात की कडवी झुंज आहे, कडवी लढत आहे, तर काही लोक म्हणतात फक्त निर्णय लीड संदर्भातला आहे. नाही, नागपूरबद्दल बोलायचं झालं तर एक गोष्ट आपल्याला हे कबूल करावंच लागेल की विकास ठाकरेंनी नागपूरमध्ये रंगत आणली. एरवी कसं होतं की एकतर मागेही मी सांगितलं की पहिले इथे कुणी लढायला तयार नव्हतं काँग्रेसकडून. विकास ठाकरेंनी पण सरळ सांगितलं होतं की मला ही जागा नको आहे. जसं चंद्रपुरात मुनगंटीवारांनी सांगितलं होतं की ही मला लढायचंच नाही बा. पण आता त्यांनाही म्हणजे सुधीर मुनगंटीवार म्हणजे काँग्रेसमधले विकास ठाकरे आहे आणि विकास ठाकरे म्हणजे काँग्रेसमधला सुधीर मुनगंटीवार आहे. त्यांना लढायचंच नव्हतं या दोघांना, पण आता ते लढत आहे. तर मग त्यांनी थोडे प्रयत्न केले, या लढाईत रंगत आणली, लक्ष वेधून घेतलं आणि एकतर्फी झाली नाही विकास ठाकरेंमुळे. फक्त आता ते जे मतांचं सांगितलं जाते की विकास ठाकरे जे आहेत म्हणजे ते दलित, मुस्लिम, कुणबी आणि हलबा, तर हलबा थोडेसे नाराज होते, पण गडकरी त्यांना एक भावनिक साथ घातली, त्याच्यामुळे हलबांची नाराजी दूर झाली. बाकी गडकरींची दृश्य कामं आहे, विकास कामं आहे, त्याच्यामुळे त्यांना फारसं इथे जड जाणार नाही असंच एकंदरीत चित्र आहे. एक मतदारसंघ अगदी पूर्वी टोकाचा भंडारा गोंदिया, प्रफुल्ल पटेल सारखा मातब्बर नेता यंदा महायुतीकडे आहे, काय होणार? निश्चितच त्याचा फायदा कुठेतरी महायुतीला